प्रथमेशजी आणि आपले सगळे कलाकार, आपल्या सगळ्यांसाठी एक दाद एका रसिक प्रेक्षकांकडनं आलेली आहे, दाद आलेली आहे की अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी, अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी मध्ये राहते घरा नदी, प्रकयात्रींच्या जन्मभूमी दीप संध्या कार्यक्रम ऐकून झाली आयुष्याची चांदी. सौ संगीता संजय बोलत्रे यांनी ही आपल्या सगळ्यांसाठी दाद आहे. त्यांना धन्यवाद, त्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो की एकच रसिक प्रेक्षक आहे असं नाही, आपण सगळेजण रसिक आहात, पण त्यांनी दाद आपल्या सगळ्यांच्या वतीने ही पाठवलेली आहे. त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार मानतो. आणि आता विघ्नार्थ गणेशाच्या चटणीनं सुरुवातीला गाणं झालं, मध्ये भरपूर गाणी झाली, पण एक असा देव ज्याची आठवण केल्याशिवाय आपण पुढे राहू शकत नाही. खरं बघायला गेलं तर आजच्या कार्यक्रमामध्ये पुरुष प्रेक्षकांच्या बरोबरीने महिला प्रेक्षक सुद्धा उपस्थित आहेत. महिलेचं आपल्या समाजामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये फार मानाचं असं स्थान आहे. महिलेला आपण वेगवेगळ्या रूपामध्ये बघतो. कोणी तिला आईच्या रूपात बघतं, कोणी तिला बहिणीच्या रूपात बघतं, कोणी तिला पत्नीच्या रूपात बघतं, तर कोणी तिला प्रेयसीच्या रूपात बघतं. ज्यानं तिला आईच्या रूपात बघितलं तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्यानं तिला बहिणीच्या रूपात बघितलं तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्यानं पत्नीच्या रूपात बघितलं तो सीतेचा राम झाला, आणि ज्यानं प्रेयसीच्या रूपात बघितलं तो राधेचा श्याम झाला. या श्यामचं आणि या रंगमंचाचं नातं वेगळं आहे. त्याच्या येण्यामुळे प्रत्येक खेळाला रंग आहे. त्याचं वर्णनच मुळी खट्या नटखट असंच केलेलं आहे. पण या श्यामच्या पाव्यामुळं, या बासकीमुळं गवळणीच नाही तर राधा सुद्धा जेव्हा बावरी होते तेव्हा असं एक सुंदर संगीत जन्माला येतं. ऐका ऐकून तान विसरून भानही वाट कोणाची बघते. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर फिरविते. ऐकून तान विसरून भानही वाट कोणाची बघते. त्या सप्त स्वराचा लाटे मुलगी साध ऐकून होई बाबरी हरी राधारी बाबरी राधारी बाबरी हरी राधारी बाबरी. झाडाची पिवळी पाने फुलताना चिंबले आवरणी श्रावण हारा धरताना हरवणारा गंध मासिका मनात बिलकुलताई आपण आडवारा उजवीचे गाणी सांगून जाई. त्या सप्त सुराचा वाटे मुलगी साराई हरी बाबरी हरी राधारी बाबरी राधारी बाबरी हरी राधारी बाबरी.
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साधा ऐकुनी होई हो राधाई बाबरी हरी राधाई बाबरी रंगात रंग तो श्याम रंग मामयान धरले ऐकून तान विसरून नाही वाट कोणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साधा ऐकुनी होई राधाई बाबरी हरी आता यांनी विनलनी आपल्या सगळ्यांना फक्त असं केलं तर आपण सगळेजण गायला छान गायला उत्तम गायला त्याबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला सांगतो या माणसावर जास्त विश्वास ठेवू नका. मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. जेजुरीला जे नवीन नाट्यगृह झालं मागच्या दिवाळीतच पाडव्याच्या दिवशी तिथे शुभारंभाचा प्रयोग आमचाच होता प्रतिमेश आणि आम्ही सगळे कलाकार होतो. त्यावेळेला विनलनी असंच गायला सांगितलं होतं प्रेक्षकांना. प्रेक्षकांनी उत्साहात गायला होतं. वा. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये 2 बातम्या आल्या. एक म्हणजे आनंदाची बातमी होती की जेजुरीमधलं नाट्यगृह रसिकांसाठी खुलं असा कार्यक्रम झाला, उत्कृष्ट कार्यक्रम झाला. आणि त्याच्याच बाजूला दुसरी बातमी होती की मिनल देशमुखनी प्रेक्षकांना गायला सांगितल्यामुळे प्रेक्षकांनी उत्साहाच्या भरात गायलं आणि त्याच्यानंतर 100 घटस्फोट झाले. म्हणजे याच्यावर किती विश्वास ठेवायचा तुम्ही ठरवा. एकदा परंदासाठी जोरदार टाळ्या होत्या. जोरदार. म्हणजे माझी प्रतिभा घटस्फोट करणारा अशी. आणि एकदा जोरदार टाळ्या प्रवीणसाठी. खूप सुंदर वाटतं. थँक्यू व्हेरी मच.